गेली 60 वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल। या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सूटकेस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। लेडीज पर्स, ऑफिस बॅग, स्कूल बॅग, सॅक, प्रवासी बॅग, ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध। नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर 75% पर्यंत भरघोस डिस्काउंट। वैशाली बॅग मॉल, अभंग पेट्रोल पंपासमोर, सुरभी आईस्क्रीमच्या वर, अकोले रोड, संगमनेर। प्रोप्रायटर दीपाली रासने, 9750 1559 59। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात पोलिसांनी मोहीम आता तीव्र केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार MIDC पोलिसांनी 19 जुलैला मुळा डॅम येथील कापरी नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपशावर छापा टाकलाय आणि यामुळे वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणलेत। या धडक कारवाईत तब्बल 61,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय, तर 8 जणांवर गुन्हे दाखल झालेत। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकाने MIDC पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या KK रेंज, नांदगाव शिवार, तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी काही इसम हे अवैधरित्या वाळूचा उपसा तसेच वाळूची वाहतूक करतानाची माहिती आम्हाला कळाली। माहिती कळाली असता आमच्या पथकाने रात्रभर तिथे लपून राहून पहाटे हे इसम वाळूचा उपसा करण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी आले असता आमच्या पथकाने त्यांच्यावरती छापा टाकला असता आम्हाला एकूण 4 डंपर त्या ठिकाणून आम्हाला मिळाले। तसेच 8 ब्रास वाळू आम्ही ताब्यात घेतलेली आहे। तसेच 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, त्यापैकी 1 आरोपी आमच्या ताब्यात आहे। असे मिळून आम्ही एकूण 61,10,000चा मुद्देमाल जप्त करून या आरोपी विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत। सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्यात अवैध धंद्यावर चालू राहील। धन्यवाद। पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रभारी म्हणजेच परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार KK रेंज, नांदगाव शिवारात JCBच्या साह्यानं मुळा डॅमच्या कापरी नदीतून वाळूचा अवैध उपसा आणि चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली। पथकानं तात्काळ कारवाई करत छापा टाकलाय, तर पोलिसांची चाहूल लागताच वाळू तस्करांनी वाहनांसह पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून 4 डंपर आणि 1 दुचाकी पकडली आहे। या कारवाई दरम्यान एक डंपर चालक अभिषेक संजय साळवे याला ताब्यात घेतलं गेलंय, मात्र प्रमोद जाधव, गणेश माळी, अखिल शेख, काशीनाथ माळी, सुनील माळी, शुभम पुंड आणि सादिक शेख असे 7 आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले। या 8ही जणांविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत। या कारवाईत पोलिसांनी 4 डंपर, 8 ब्रास वाळू आणि 1 मोटारसायकल असा एकूण 61,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जप्त करण्यात आलेल्या डंपरपैकी काही विनाक्रमांकाचे असल्याची ही माहिती पोलिसांनी दिली आहे। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर। सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध। प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, कम्प्युटर यूज साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध। खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख, 9150 290 290 आणि 9270 34 41 74।